जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो, मी आता बघून आलोय रघुवीर हा मूवी आणि खूप सारे प्लस पॉइंट्स पण आहेत पिक्चरमध्ये, खूप सारे मायनस पॉइंट्स पण आहेत पिक्चरमध्ये. ते आपण या मूवीमध्ये डिस्कस करणार आहे की पिक्चर कसा होता तो. मी तर खरं सांगतो रघुवीर समर्थ कसे होते, काय होते आणि त्याचा प्रवास कसा होता हे सगळ्या पिक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये डायरेक्टरने केलंय. म्हणजे यांना मी खरंच कौतुक करेन. प्लस पॉइंट मध्ये येते ऍक्च्युली की डायरेक्शन खूप चांगलं केलंय आणि स्टोरी वाईज तर एवढं डिटेल्स मध्ये गेले नाही लोक. म्हणजे स्टडी खूप केलाय यांनी की खूप अभ्यास करून हा मूवी बनवलाय. फक्त एकच खंत आहे की यांना प्रोडक्शन वाईज म्हणजे एवढा कमी पैसा खर्च केलाय ना प्रोडक्शन वाईज मध्ये की यांना तुम्हाला बघताना मजा नाही येणार. तर असं बघताना वाटतं की आपण एक सिरियल बघतोय. म्हणजे कधीची माहितीये का, 10 वर्ष आधीची सिरियल बघतो. कारण की आता मराठी सिरियल बघतो ना आपण तर त्याचं प्रोडक्शन क्वालिटी खूप जास्त चांगलं आहे. पण आताचा जो मूवी बघतोय ना आपण ते सगळे 10 वर्ष आधीची सिरियल बघतोय असं आपल्याला भास होतो. आणि प्रोडक्शन खूप वीक पिक्चर आहे. म्हणजे व्हीएफएक्स नाहीच आहे पिक्चर मध्ये, रिअल लोकेशन्स आहेत. त्यामुळे आपल्याला खूप काही ठिकाणी चांगलं पण वाटतं, खूप काही ठिकाणी बेकार पण वाटतं. तर त्यामुळे ना प्रोडक्शन वाईज पिक्चर खूप बेकार झालाय. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तुम्हाला माहिती घ्यायची असेल, तुम्हाला खूप जास्त नॉलेज घ्यायचं असेल तर हा पिक्चर तुमच्यासाठी खूप चांगला आहे. रघुवीर समर्थ मी तर सगळ्यांना रेकमेंड करेन की तुम्ही एकदा तरी पिक्चर जाऊन बघा. फक्त प्रोडक्शन वाईज आणि थोडेसे सिनेमॅटोग्राफी खूप बेकार आहे पिक्चर मध्ये. त्यामुळे प्लस गोष्ट अजूनही सांगतो मी तुम्हाला की विक्रम गायकवाड ऍक्टरचं नाव आहे, त्यांनी अशी भूमिका केली ना मग तुम्ही आहे ना समर्थ आणि विक्रम गायकवाड यांना वेगळं करू शकत नाही जास्त करून. आणि एवढी चांगली भूमिका त्यांनी केली ती खूप रिअलिस्टिक वाटते. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थांची भेट होते ही खूप जास्त चांगला प्रसंग डायरेक्टरने केलाय. तर त्यामुळे मी तर म्हणेन की खूप काही चांगले असे प्रसंग पेरलेत आखे मूवी मध्ये. त्यामुळे तो मूवी खूप जास्त उठून पण दिसतो. फक्त एवढंच की अजून जास्त जर खर्च केला असता, अजून जास्त जर प्रोडक्शन व्हॅल्यू वाढवली असती ना तर पिक्चर हमखास चांगला झाला असता. पण काही नाही. तर तुम्हाला स्टोरी वाईज आणि डायरेक्शन मध्ये पिक्चर पाहायचं असेल तर हा पिक्चर तुमच्यासाठी खूप चांगला आहे. खूप काही जण भेटीला जातात त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे की रघुवीर समर्थचा पिक्चर तुमच्या समोर येतोय. आणि खूप जण ऑडियन्स पण, मी जेव्हा थिएटरमध्ये गेलो तेव्हा खूप जण ऑडियन्स पण आलेले पिक्चर बघायला. तर मी सगळ्यांना रेकमेंड करेन की हा पिक्चर तुम्ही जावा, बघा आणि एन्जॉय करा. आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय.